हाय, नमस्कार. आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण नारळाच्या वड्या बनवणार आहोत. त्यासाठी 2 नारळ घेतले, ड्रायफ्रूट्स बदाम आणि पिस्ता, साखर, दूध पावडर, वेलची पूड, थोडा फूड कलर आणि पाणी. चला तर आपण सुरू करूया बनवायला नारळाच्या वड्या. रे पहा, आपण नारळ फोडून घेतले. आता याला खवणून घेऊया खवणीने. रे पहा, आपण खोबरं खवणून घेतलंय खवणीने. असं खवणून घ्यायचं. ही पहा, कढई गरम करायला ठेवली आपण. त्यामध्ये आपण आणि साखर घालूया. आणि मंद आचेवर असं हलवत राहायचं साखर वितळेपर्यंत. तरी पहा, साखर वितळले. आता पाणी चांगलं उकळायला लागले ते साखरेचं. ते एकतार होईपर्यंत आपण त्याला उकळून घेऊया. हे पहा, मिश्रण आपलं हे एकतारी इतकं झालं आहे. हे बघा. चला तर आता यामध्ये आपण ओलं नारळ घालून घेऊया. आपण हे खवणून घेतले. मिक्स करूया. आणि यामध्ये आपण दूध पावडर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. मंद आचेवरच सगळं करायचे. तर हे पहा, आपलं मिश्रण रेडी आहे नारळाच्या वड्यांचं. आपल्याला 30 मिनिटं लागले. त्यासाठी हलवत राहायचं, सतत हलवत राहायचं. लागलं नाही पाहिजेत खाली बुडाला, नाही तर मग असं करपट वास येतो त्याचा. वड्या खायला असं छान लागत नाही. आता आपण गॅस बंद करूया. थोडं कोमट होऊ देऊया यांना. खूपच गरम आहे ना, थापता येणार नाही. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. मिक्स करूया. हे पहा, 2 बाउलमध्ये 2 भाग करून घेतलेत. एका बाउलमध्ये आपण फूड कलर यूज करणार आहोत. मिक्स करून घेऊया. हे पहा, मिक्स करून झाले. हे पहा, एका प्लेटला आपण बटर पेपर लावून घेतले. त्यावर आता आपण हे मिश्रण हे घालूया. नारळाच्या वड्यांचं सारण असं थापून घेऊया. हे पहा, थापून घेतलं. आपण हाताने थापायचं किंवा वाटीने प्रेस करायचं. असं गरम लागत असेल तर हाताला. खाली व्हाईट दिलंय, वर येलो कलरचं म्हणजे पिवळ्या कलरचं. आता यावर आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. याप्रमाणे हे असं प्रेस करून घेऊया. प्रेस केल्यावर कसं ते पडणार नाही, चिटकेल त्यालाच असं. आता हे मिश्रण आपण 1 तासाभरासाठी बाजूला ठेवून देऊया, थंड होण्यासाठी. म्हणजे सेट होईल ते व्यवस्थित. मग कट करूया त्याचे वडे. 1 तास झालंय. आता आपण वड्या कट करून घेऊया. तर आपण वड्या कट करून घेतल्यात. नंतर मग 1 तासाभरानंतर आणखीन दाखवूया, म्हणजे तोचपर्यंत ते आणखीन सेट होतील. तर नारळी पौर्णिमा स्पेशल आपल्या नारळाच्या वड्या. तर ही पहा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे पहा,
खालून अशी पांढरं शुभ्र आणि वरण अशी येल्लो कलरची केली आपण. त्यावर ड्रायफ्रूट्स लावून घेतलेत आणि ही पहा तोडायला किती सॉफ्ट आणि खायलाही खूप रसरशीत अशी छान अशी नारळाच्या वड्या. तर कशी वाटली आपल्या नारळाच्या वडीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.